गणेशदादा हरड देखील आहेत. गणेशदादा घरड यांचा देखील यथोचित माने सन्मान भास्कर भगत दादांकडून केला जातोय. आज मात्र पाहू शकाल द फायनल डे मध्ये अनेक मान्यवर उपस्थित होतात. चला मॅच चालू करायचं. कार्तिक 11 ओमसाई उंबरमाली त्यांच्या अगेन्स्ट संघर्ष 11 रातांदेपाडा. संघर्ष 11 रातांदेपाडा वन द टॉस बॉलिंग बॅटिंग साठी थेट अजय पिचड अँड कंपनीला इन्व्हाइट केले गेले. दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. मॅच मात्र महत्वपूर्ण. एक विकेट आलेली पाहायला मिळते. पहिल्याच बॉलमध्ये विकेट. फलंदाज अजय पिचडला मात्र माघारी पाडले गेले. जावा मॅच कडे. नवीन बॅटर राजेश भांगरे आउट होतोय. कारण की आज थोडस पाहू शकाल मान्यवरांची मांदियाळी मुख्य व्यासपीठावरती गजबजून गेले. आदिवासी चषक हा मंच कारण आज फायनलचा थरार आहे. जाऊ मॅच कडे. गोलंदाज गोलंदाज सज्ज अनिल रोज. पहिल्याच बॉलवरती राजेश भांगरेची गोल्डन विकेट घेतलेली आहे. आता मात्र बॅटिंगला संदीप डोळस. फुल टॉस बॉल अडवा बॅटने चांगला फटका स्लाइस केलाय. इनफिल्ड क्लिअर करत बॉल चालला डीप मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर. संदीप डोळसच्या बॅटमधनं या बॉलवरती आलाय चौकार. 4 धावा. धावसंख्या धाव फलकामध्ये पाहायला मिळते 4 धावा. एक गडी बाद 4 धाव संख्या धाव फलकामध्ये पाहायला मिळते. पुढील बॉल गोलंदाज अनिल रोज. उडवलाय बॉलला लॉफ केलाय. आसमान दाखवलाय संदीप डोळसच्या स्लॉट मध्ये. त्याला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. आलाय कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी ब्रँड षटकार. ₹300 युवा झेलसाठी सकाळच्या सत्रापासून आहेत. ₹300 युवा झेल पकडा आणि ₹300 घेऊन जा. प्रेक्षकांसाठी नक्की सुवर्ण संधी आहे. ₹300 युवा झेलसाठी. याचा अनिल रोज याच्यावरती हल्ले केले गेलेत. अडवा बॅटने अक्रॉस द लाईनने फटका सुजवायचा होता. क्विकली कॉल. क्विकली सिंगल. बॅकअप आहे. एका सिंगलच्या मार्फत धावसंख्या धाव फलकावधी पाहायला मिळते. 11 धावसंख्या. 4 बॉलचा खेळ झालाय. 11 धावा धाव फलकावधी. 11 ऑन द बोर्ड. या बॉलवरती मिस टायमिंग फटका फसलेला पाहायला मिळतोय. झेल यशस्वीरित्या कंप्लीट केली गेलेली पाहायला मिळते आहे. अजय पिचड या बॅटरला केलाय. पवेल मध्ये कप्तान बॅक टू पवेलियन. सोबत डीजे आणखी एक लागलाय. 11 दुसरा धक्का. गोलंदाज अनिल रोजनं मात्र कमबॅक केले गेलाय. एका बाजूला अजय पिचड, तन्मय भांगरे, सागर खरटुले असा संघ. दुसऱ्या बोलला अनिल रोज, सुभाष वाजे यांचा संघ पाहायला मिळतोय. कार्तिकी 11 ओमसाई उंबरमाळी 2 गडवर 11. यापुढील होणारा सामना युवा स्पोर्ट्स वारली पाडा विपक्ष लाखिवली बी. चला नेक्स्ट मॅच साठी आपण देखील सज्ज व्हायचं आहे. आणखीन एक शहापूरच्या बाहेरचे 2 संघ दादा संघ. युवा स्पोर्ट्स वारली पाडा विपक्ष लाखिवली बी. या इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. गोलंदाज अनिल. शेवटचा बॉल. बॅटिंगला सागर करटोले. याही बॉलवरती क्लीन बॉल केलाय पाहू शकाल.
ओ युटी सागर करटुले शून्याचा चष्मा घेऊन मात्र डगआउटच्या आश्रयाला जाईल लागलेला आणखीन एकदा 11 वरती 3 गडी बाद केले गेले षटक पहिला समाप्त झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वैभव नवीन बॅटर. कार्तिकी 11 ओमसाई उंबरमाळी संघाचे संघमालक वैभवजी धात्रक साहेब देखील मंचावरती आहेत. परंतु 11 वरती धक्के दिले गेले आहेत ते 3. धावसक धाव फलकावधी 3 गडी बाद 11 गोलंदाजी मार्कवधी गणेश बाला येतोय. बाळा मोरगी थोडस चेंजेस पाहायला मिळते आहेत. गोलंदाज सज्ज बाला. संदीप डोळस याही बॉलवरती स्लॉट मध्ये ठेवणार नाही ऐवा झेल पकडा आणि 300 रुपये घेऊन जा. परंतु या बॉलवरती ताकदीचा भरपूर वापर केलाय. आलाय उडन खटोला षटकार. धावसक धाव फलकामध्ये पाहायला मिळते आहे 3 गडी बाद 17. बाला मोरगेचा स्वागत केलाय संदीप डोळस सांडे डोळसनं षटकारानं. धावसक 3 गडी बाद 17. पुढील बॉल वर विकेट. पुढे टाकलेला बॉल याही बॉलवरती जितकी जास्त उंची तितकं लांब अंतर. टाटा बाय बाय हाय हँडसम मॅक्सिमम बॅक टू बॅक देत धनादन दुसरा षटकार. काय बॅटिंग आज मात्र पाहू शकाल 23 धावा त्या वैयक्तिक संघाच्या 23 आणि वैयक्तिक धावा संदीप डोळसच्या आहेत. 3 गडी बाद 23. ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में लढा हो सबसे बडा. कारण ज्यावेळी मात्र टॉप ऑर्डर थोडासा ढासळला होता पण तो मिडल ओव्हर मध्ये पाहू शकाल चांगली बॅटिंग करू शकतो याचं उत्तम उदाहरण दिलं गेलंय. संदीप डोळस 5 बॉल 23. मेहुना मी आहे ना. कार्तिकी 11 ओमसाई उंबरमाळी संघाकडनं हा पाहायला मध्ये फलंदाज संदीप पुन्हा एकदा बॅटिंगला मार्कवरती हातातून स्किड झालाय. डेट डिलिव्हरी घोषित केले पंचांनी. योगेश टेनिस क्रिकेट.in जबरदस्त कॅमेरा वर्क पाहायला मिळत आहे. योगेशजी भोईर कृष्णाजी भोईर आणि संपूर्ण त्यांची टेक्निकल टीम आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. जे प्रेक्षक लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत घर बसल्यास देखील. पुढील बॉल याही बॉलवरती पाहू शकाल आता चुकीला माफी नाही या क्रिकेटच्या परिपडलावरती. एक चुकी तुम्हाला महागात पडतीये. नो बॉल येतोय. बीमर बॉल हाताळलाय त्याच्यावरती नो +1 टोटल 2 धावा धाव फलकावरती. 3 गडी बाद 25. बॅटिंगला आता मात्र वैभव पाहायला मिळतोय. थोड्याच वेळामध्ये मुख्य मान्यवरांचा देखील इथे शुभागमन होत आहे. या आदिवासी चषक फायनलचा दिवस आज पाहुण्यांची रेलचेल मंचावरती पाहायला मिळते आहे. आणखीन काही मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहे थोड्याच वेळामध्ये. 3 गडी बाद 25. याही बॉलमध्ये फ्री हिटचा बॉल होता. चांगला फटका आहे. डीप मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आहेत तिकडे उपस्थित. चांगले फिल्डिंग गुड फिल्डिंग एफर्ट चांगले दिले त्या फिल्डरनं. एकच धाव. बॅटिंगला पुन्हा एकदा
संदीप डोळस. धावसंख्या 26 झाल्यात. खरडी कसाऱ्याचं क्रिकेट आणखीन एक उंबरमाळी रातांले बड्या या मॅच मध्ये पाहायला मिळतात. पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये. वा लाजवाब. संदीप डोळस थांबेल तो कसला संदीप डोळस. लाजवाब बॅटिंग. हा चौथा षटकार आलाय संदीप डोळसचा बॅट मधनं. धाव संख्या कार्तिकी 11 ओमसाई उंबरमाळी संघाचे 3 गडी बाद 32. यस थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या 3 गडी बाद 32. हा तिसरा षटकार आलाय बाला मोरगेवरती संदीप डोळसचा. याही बॉलमध्ये डाऊन दुरान फटका पाहायला मिळतोय. डाऊन दुरान फटका आहे सुभाष वाजे त्या बॉलवरती. एक धाव येते. एका धावाने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 33 या आकड्यावरती 3 गडी बाद 33. भरपूर महागडा ठरलाय. 5 बॉल हाताळले तब्बल 22 धावा खर्च केलात गोलंदाज बाला मोरगन. बॅटिंगला वैभव पार्टनरशिप बिल्डअप करतोय. संदीप डोळस आणि वैभव हा बॅटर. पेसमध्ये बेट केलं होतं. चान्स बनली होती कॉटन बोल्टची चांगली चान्स बनली होती. या बॉलमध्ये 1 धाव कंप्लीट केलेली आहे. षटक क्रमांक दुसरा समाप्त. 2 षटका अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते 3 गडी बाद 34. युवा झेल पकडा 300 रुपये घेऊन जा. त्याचबरोबर लकी ड्रॉ साठी जी सायकल आहे ती देखील दाखल झालेली आहे. भरपूर सारं पारितोषिक लकी ड्रॉ साठी आहे. त्याचा नक्की आपल्याला जर पार्टिसिपेट घ्यायचं असेल तर त्या ड्रॉचा हिस्सा बना. तिथे आमचे रवी लोबी आणि त्यांची टीम बसलेली आहे. संपर्क साधू इच्छिता यस. गोलंदाजी ट्रॅक होते. गोलंदाज सज्ज अनिल सालकर. तिसरं स्पेल हाताळण्यासाठी आलाय. या संदीप डोळससाठी कॅश प्राईज संघ मालकांना वैभवजी धात्रक साहेबांच्या मुलीच्या नावात हा संघ पाहायला मिळतोय. कार्तिकी 11 ओमसाई उंबरमाळी आणि संदीप डोळससाठी कॅश प्राईज तब्बल 50 मारली तर रोख रक्कम 2200 रुपयाचं ऑनलाईन केल्या जातील लगेच. कारण आता देखील कॅशलेस सुविधा देखील आहे. तीन गडी बाद 34. बॅटिंगला वैभव आहे. उर्वरित 12 2 ओव्हरमध्ये कितीचा टार्गेट देतील हे तितकंच पाहणं गरजेचं असेल. बॅटिंगला वैभव. गोलंदाज अनिल सालकर. राऊंड द विकेट टाकलेला बॉल आउटसाइड द लेग स्टंप. पंचाचे दोन्ही समांतर धाव येतील. अवांतर वाईड बॉल. एक्स्ट्राची धाव मात्र खात्यामध्ये ऍड होईल. धाव फलकावरती 3 गडी बाद 35. गोलंदाज सज्ज अनिल. चॉप करायचं होतं. फटका मात्र सजवायचा होता. बॅकवर्ड पॉइंट कॅप सिलेक्शन शोधायचं होतं परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल. बॉल राऊंड द विकेट. याही बॉलवरती लेट लाईन चांगली पाहायला मिळते. पहिला बॉल वाईड त्यानंतर बॅक टू बॅक 2 जे डॉट अनिल सालकर हाताळतोय. राऊंड द विकेटने भेदक मारा. थोडासा पेसचा वापर देखील करतोय. पेस देखील आहे. गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. या बॉलवरती एक सिंगल जॉईन होतीये. धावसंख्या धाव फलकावर 3 गडी बाद 36. या ओव्हरमध्ये शांत ठेवलंय अनिल सालकरनं. बॅटिंगला पुन्हा एकदा संदीप डोळस
8 बॉल 31 वरती 4 षटकार 1 चौकार आलाय संदीप डोळस, तोच बॅटिंग मार्क वरती. त्यानं मात्र संघाला सावरलंय, कारण 3 विकेट लवकर पडल्या होत्या, लवकर गेल्या होत्या. त्यानंतर संदीप डोळस जबरदस्त बॅटिंगचा नजराणा पेश करतोय कार्तिकी लेवणोमसाई उंबरमाळी संघाकडनं. बॉलवरती मागे होता बॉल, गुड लेंथ वरती चांगला बॉल होता, योग्य लाईन पाहायला मिळते आहे. डॉट बॉल, 4 बॉल हाताळले, 2 धावा खर्च होते. गोलंदाज अनिल सालकर. यस, पुढील बॉल गोलंदाज सज्ज अनिल सालकर, बॅटिंगला संदीप डोळस. राऊंड विकेट टाकलेला बॉल उडवलाय, उडण खटवला, 300 गमावली आहेत. हर्षल सर एकदम सॉफ्ट हँडने पकडायचा होता. मिलिंद याने मात्र चुकी केली आहे. 300 गमावली आहेत. आलाय षटकार, धावसंख्या 6 ने पुढे जाते. वाऱ्याच्या वेगाने धावसंख्या चालली आहे 42 आकड्यावरती. संदीप डोळस 10 बॉल 37. 300 गमावली आहेत, 300 गमावली आहेत प्रेक्षकांना. म्हणजे गोलंदाज अनिल संदीप साठी पुन्हा एकदा उडवायचा होता. मिस टायमिंग यावेळी मात्र पाहू शकाल. दूरवरती राहिलेत फिल्डर, 2 फिल्डरला बीट करून काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॉल चाललाय. सीमा रेषा पार आलाय संदीपचा वार, चौकार. पाहायला मिळतात 46 धावसंख्या. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 गडी 46. जबरदस्त बॅटिंग संदीप डोळस. थांबेल तो कसा संदीप डोळस. 11 बॉल्स 41 धावा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते कार्तिकी लेवणोमसाई उंबरमाळी संघाकडनं. चला टॉस साठी देखील आपण संपर्क साधायचा आहे. या ओव्हर नंतर इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. युवा स्पोर्ट्स वारलीपाडा आणि लाखिवली बी आकाश बरप, अजय बरप अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला ऋतिक गडद, साहिल खरपडे, मनोज सुतार, हरेश आणि त्या निशांत गडद यांचा हा संघ पाहायला मिळेल. म्हणजे पुढचाही सामना एक मोठा सामना पाहायला मिळेल. भिवंडीचा क्रिकेट, 2 भिवंडीच्या टीम मध्ये धुरंधर युद्ध पाहायला मिळेल. जाऊया मॅच कडे. गणेश बॅटिंगला संदीप आहे. चांगला स्लाइस करायचं काम बॅकअप पॉइंट मध्ये पाहू शकाल. त्या फिल्डरला भेदू शकले नाही आहेत. गॅप सिलेक्शन चांगलं होता, परंतु यावेळी मात्र नक्कीच त्या फिल्डरला भेदू शकले नाही आहेत. लागलेला हा मोठा धक्का लागलाय. 46 वरती 4था धक्का. फलंदाज वैभव बॅक टू पवेलियन. क्रमांक 46 नवीन बॅटर संपत जाधव. पुढे टाकलेला बॉल चांगला फटका आहे. ड्राईव्ह केलाय. सुभाष वाजे त्या बॉलवरती आहेत. या बॉलवरती उडवलाय. आमच्या मंचाला सलामी देणारा आणखीन एक आलाय फटका. फलंदाज संदीप डोळसच्या बॅट मधनं. धावा 53 झाल्यात. संदीप डोळस 47 वरती खेळतोय. 50 जर कंप्लीट झाली तर वैभव शेठ धात्रक संघ मालकांकडून 2200 रुपयाचा कॅश प्राइज ऑनलाईन लगेच पे केले जातील. गोलंदाजी मार्क वरती पुढील बॉल गोलंदाज सज्ज.
या बॉलवरती खेचून मारायचं होता. भरपूर सारा क्राऊड जमा झाला. प्रेक्षक आणि प्रेक्षक जिकडे तिकडे चोहीकडे. ऐवा झेल पकडा, 300 रुपये घेऊन जा. तो ऐवा झेल पकडावा लागेल. ते मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहे. याही बॉलवरती चान्स बनली होती. संदीप डोळसला मात्र थांबवलाय. कॅमेरामॅन इथे मुख्य मान्यवरांचं इथे पुन्हा एकदा शुभागमन झालेलं आहे. 53 वरती लागलाय. चौथा धक्का. मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहे थोड्याच वेळामध्ये. चार गडी बाद 53 धावसंख्या धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. तर पाहू शकाल संदीप बॅक टू बॅक गडी बाद गेलेले पाहायला मिळतात. फलंदाज बाद. धावसंख्या 53 आणि जिंकण्यासाठी 54 धाव्यांची गरज. प्रमुख मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहेत आजच्या दिवसामध्ये, कारण फायनलचा थरार आहे. प्रमुख मान्यवर आज मात्र उपस्थित दाखवत आहेत या स्पर्धेसाठी. हे प्रेम आहे जाणू हिरवे साहेबांचं. यस मुख्य मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहेत या स्पर्धेसाठी. आदिवासी चषक ही मानाची स्पर्धा, जाणू हिरवे साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. इथे प्रमुख मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहे. चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. आपण प्रमुख मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहे. चला टॉससाठी लवकर लवकर जॉईन आहे युवा स्पोर्ट्स वारलीपाडा आणि लाखिवली बी टीमचे कॅप्टन. चला खेळाडू कक्षामध्ये पाणी पाठवायचंय. यस मुख्य मान्यवरांचा गाड्यांचा ताफा पाहू शकाल. प्रमुख अतिथींचं इथे शुभागमन होत आहे. प्रमुख मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहे. हा गाड्यांचा ताफा पाहू शकाल स्क्रीनवरती. आदिवासी चषक आज फायनलचा थरार आहे. फायनल साठी प्रमुख अतिथींचं प्रमुख मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहे. प्रमुख मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम सहर्ष स्वागतम या स्पर्धेमध्ये आदिवासी चषकामध्ये आज प्रमुख अतिथींचं इथे शुभागमन झालंय. सन्माननीय आदरणीय कुंदनजी पाटील साहेब, जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, याचं कुंदनजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालंय. हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यानंतर त्याच्या समेत कुलदीप धानके साहेब देखील उपस्थित आहेत. तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शहापूर. प्रमुख मान्यवरांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपला सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या अंतर्गत. आलेल्या मान्यवरांचं इथे शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय आदरणीय ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सन्माननीय
कुंदनजी पाटील साहेब जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज मात्र वेळात वेळ करून उपस्थित दाखवतात या स्पर्धेसाठी. हे प्रेम आहे जानूजी हिरवे साहेबांचं आदिवासी चषक तब्बल 10वा दिवसीय स्पर्धेचा भली मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आज कुंदनजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्यांच्या सोबत शहापूर तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे कुलदीपजी धानके साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. स्क्रीनवरती पाहू शकाल मुख्य मान्यवराच्या या सत्रामध्ये आलेला आहेत कुंदनजी पाटील साहेब जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. नक्कीच मागील काही वर्षांमध्ये 40+ चे अध्यक्ष देखील कुंदनजी पाटील साहेब होते. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या मार्फत. पाहू शकाल स्क्रीनवरती मॅच पाहायला मिळते. कार्तिकी 11 ओमसाई उंबरमाळी त्यांच्या अगेन्स्ट संघर्ष रातांदेपाडा. तिथे 24 मध्ये बनवायच्या 53-54चं टार्गेट दिलं गेलंय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मध्ये बनवायच्या 54. बॅटिंगला अनिल रोज पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती चान्स बनली होती ते मात्र बॅटर बीट विकेट किपर देखील बीट पाहायला मिळतात. बॉल निघून चाललाय थर्मॅन बाउंड्रीच्या बाहेर. लेग बायच्या स्वरूपात या धावा आलेल्या आहेत 4 चौकार. थँक्यू सो मच डीजे. धावसका धाव फलकामध्ये 4. शहापूर तालुक्यातील 2 संघ संघर्ष 11 रात आणले पाडा त्यांच्या अगेन्स्ट कार्तिकी 11 ओमसाई उंबरमाळी असे मॅच पाहायला मिळते. अजय पिचडचं नक्कीच पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. मोठा फटका खेळायचा होता परंतु गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. इथे मात्र हा फटका मोठा सजवायचा होता अनिल रोजचा परंतु कनेक्शन मात्र हवं तसं झालं नाही. स्क्रीनवरती पाहू शकाल कुंदनजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नक्कीच बुलंद आवाज म्हणून ज्या व्यक्ती महत्वाची चर्चा केली जाते सन्माननीय आदरणीय कुंदनजी पाटील साहेब. लवर फुल टॉस होता चांगला फटका आहे. पाहुण्यांचं आल्याला स्वागत केलंय. या बॉलवरती आलेला हा अनिल रोजच्या बॅटमधनं डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चौकार. यस थँक्यू. यस पुढील मॅच लाखिवली बी विपक्ष युवा स्पोर्ट्स वारलीपाडा. मी कुलदीपजी धानके साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यस कुलदीपजी बालादादा धानके साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. इथे टॉस केला जातोय. टॉस केला जातोय. इथे मात्र कुलदीपजी बालादादा धानके साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शहापूर इथे टॉस केला जातोय. लाखिवली बी हरेश टॉस जिंकलाय. फिल्डिंग करायचा निर्णय केला बॅटिंगसाठी. युवा स्पोर्ट्स वारलीपाडा संघाला इन्व्हाइट करा. दोन्ही संघाला भरपूर सारा शुभेच्छा असतील. त्याचबरोबर एक कॅश प्राइज देखील आलेला आहे.
दोन कॉमेंटेटर आहेत, त्याचबरोबर एक साऊंड सिस्टीमवाला, एक लाईव्हवाला, त्यासाठी कॅश प्राईज आलेला आहे. यस, दोन कॉमेंटेटरसाठी 150 रुपये. त्यानंतर डीजे वाल्यांसाठी 100 रुपये आणि लाईव्हवाले आहेत त्यांच्यासाठी 100 रुपये. टोकरखांड गावचे गोड व्यक्तिमत्व एकनाथजी आवटे साहेब या स्पर्धेच्या मार्फत आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद. हे प्रेम आहे आदव्या चषकावरती, हे प्रेम आहे आमच्यावरती. जाऊया मॅचकडे. एक गडी बाद धाव संख्या 8 पाहायला मिळते. नवीन बॅटर प्रज्वल, बॉलवरती स्क्वेअरकटचा फटका सुजवायचा होता. षटक पहिलं समाप्त. एक गडी बाद 8. 18 मध्ये बनवायच्या 46 धावा. 18 चेंडू 46 धावांची गरज स्क्रीनवरती पाहायला मिळतात. सन्माननीय आदरणीय आजचे प्रमुख अतिथी कुंदनजी पाटील साहेब, जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे. नक्कीच ठाणे जिल्ह्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बुलंद आवाज कुंदनजी पाटील साहेब आज मात्र वेळात वेळ काढून उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत करतोय. त्याच्यासोबत तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शहापूर कुलदीपजी बालादादा धानके साहेब देखील उपस्थित झालेत. आपलं सहर्ष स्वागत करतोय. या संपूर्ण मान्यवरांचा तब्बल आजचा 10वा दिवस भली मोठी आयोजन, जिथे 4 दिवसांचं आयोजन करण्यासाठी नाकी न येतात, परंतु जानोजी हिरवे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 100 टीमना सहभाग इथे नोंदवलाय आणि 100 टीम्सला मात्र इथे प्राधान्य दिलेलं आहे. आजचा 10वा दिवस. कॅश प्राइज आलेला आहे सन्माननीय आदरणीय कुंदनजी पाटील साहेबांकडून. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आज भिवंडीचं जर मागील 5 ते 6 वर्षांना मागे गेलो तर कुंदनजी पाटील साहेबांना देखील क्रिकेट खेळत होते. ॲज अ 40+ आता पण खेळतात. या 40+ अध्यक्ष देखील होते. भिवंडीच्या क्रिकेट गाजवलंय, आता देखील खेळतायत. 40+ म्हणजे क्रिकेट खेळून देखील सामाजिक कार्य करणं ही मोठी गोष्ट आहे मित्रांनो. हा वारसा जपलाय. समाजकार्य अशी ख्याती आहे कुंदनजी पाटील साहेबांची. पुढे टाकले बॉल, आडवा बॅटने खेचून मारलाय शॉट अंपूल, बॉलला केलाय गोल. या बॉलवरती आलाय पहिला तडाखा आणि कॅश प्राइज आहे 500. ऐवाज हेल पकडलाय का? या बॉलवरती आलाय षटकार. धाव संख्या 1 गडी बाद 14. 1 गडी बाद 14. 17 मध्ये बनवायच्या 40. पुढील बॉल खंडू. पुढे टाकलेला बॉल थोडासा मात्र दिशा मात्र थोडीशी भरकटली. पंच वळतायत. वाईट बॉल. धाव संख्या धाव फलकामध्ये पाहायला मिळते ती 15. ऐवाज झेलसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज लावलेला आयोजकाच्या माध्यमातून आणि ऐवाज झेल पकडलाय. या बॉलवरती पुढे टाकला होता स्लॉट मध्ये. आणखीन एक ऐवाज झेल. या ओव्हर मध्ये 2 ऐवज झेल म्हणजे या बॅटरसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे कुंदनजी पाटील साहेबांकडनं. ऐवाज झेल 2 पकडलेत. यस, थँक्यू सो मच. 2 षटकार मारलेत. 1000 रुपयाचा कॅश प्राइज कुंदनजी पाटील साहेबांकडनं या बॅटरसाठी आलेला आहे. प्रत्येक षटकासाठी कॅश प्राइज लावलाय 500 रुपयांचा आणि 2 षटकार आलेत बॅटर बाला मोरगेसाठी आणि ऐवाज झेलसाठी 300 रुपये म्हणजे 2 पकडला त्या ओव्हरमध्ये 600 रुपये दिलं जाईल. आज पहिल्या दिवसापासून कुंदनजी पाटील साहेबांना सांगू इच्छितो, पहिल्या दिवसापासून ऐवाज झेलसाठी कॅश प्राइज लावले साहेबांनी,
कारण प्रेक्षकांसाठी नक्की आल्यालाच काहीतरी ते मात्र पाहू शकाल. चला पाणी घेऊन जायचं लगेच विनंती करतोय. पाण्याची मागणी लवकरात लवकर करायची आहे. शरीराचा वेध घेणारा बॉल देखील शरीराला देखील मित्रांनो जपायचं आहे. सर सलाम होतो पकडी 50. आपण देखील काळजी घ्यायची. टेक केअर. पाण्याची मागणी केली जाते. मात्र चेक केलं जाते. पंच जर दुखापतग्रस्त असेल तर आपण देखील बघायचंय. यस ग्रामपंचायत लेनाड सदस्य यशवंतजी वाघ साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू रघुनाथजी वाघ या वाघ बंधूंची इथे शुभागमन झालंय. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा अतिथींचं. आदिवासी चषक 2026 आणखीन एक सामना पुढील मॅच भिवंडीचं क्रिकेट. एक आणखीन एक मोठा सामना पाहायला मिळेल. एका बोला लाखीव लिबी, दुसऱ्या बोला युवा स्पोर्ट्स वारलीपाडा. एक मोठा सामना पाहायला मिळेल. त्यातून जो जिंकतील त्याचे सुपर 5 एकत्र ड्रॉ केले जातील. ही मात्र सर्व संघांनी नोंद घ्या. धावसंख्या धाव फलकावधी 21 धावसंख्या. एक गडीबाद 21. संघर्ष 11 रातनल्या पाड्या संघाची धावसंख्या 21. 15 मध्ये बनवायच्या 33. 15 चेंडू 33 धावांची गरज. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज खंडू भांगरे. आज मात्र कुठेतरी तन्मय भांगरेची मात्र अनुपस्थिती जाणवतीये. हा आडवा वाटणे शॉर्ट ऑन पूलचा फटका अक्रॉस द लाईन ने फटका चांगला आहे. गॅप मध्ये एका सिंगलच्या मार्फत धावसंख्या धाव फलकावधी जाती आहे. एक गडी बाद 22. 14 मध्ये बनवायच्या 32. प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज आहे कुंदनजी पाटील साहेबांकडनं. इथे 2 मारलेत बालामुर्गनने त्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि ऐवाज झेल देखील पकडलेत. या ओव्हर नंतर नक्कीच कॅश प्राइज ऐवाज झेलसाठी दिलं जाईल. गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन चांगला बॉल. इथे कमबॅक खंडूच्या मार्फत पाहायला मिळत आहे. या बॉलवरती वाईट बॉल 1 फॉर द ओव्हर असं वॉर्निंग देखील केलेली आहे गोलंदाजाला. हा दबावाखाली आहे. दबाव एक्सप्रेशन चेहऱ्यावरती खंडू यांच्या चेहऱ्यावरती साफ दिसतंय. धावसंख्या धाव फलकावधी एक गडी बाद 23. 14 मध्ये बनवायच्या 31 धावा. 14 चेंडू 31 धावांची गरज. यस गोलंदाज सज्ज खंडू. पुढे टाकलेला बॉल बॅट अँड पॅड मध्ये फ्लिक केला गेलाय. चांगला फटका आहे. डीप मध्ये फिल्डर जरूर आलेत. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. 2 धावा. ओयूटी फिंगर अप पंचांनी घोषित केले गेले. आउट. फलंदाज झालाय बाद. धावचित. धावसंख्या धाव फलकावधी दुसरा धक्का लागलेला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुभाष वाजे. 2 गडी बाद 24. 12 मध्ये बनवायच्या 30. 15च्या सरासरीने धावा जमाव्या लागतील. 15च्या सरासरीने धावा कराव्या लागतील कारण जिंकण्यासाठी 2 ओव्हर मध्ये 30 धावांची गरज. कॅश प्राइज यस जाणूजी हिरवे साहेबांना विनंती होती. हे आयोबाजेलसाठी कॅश प्राइज आपण द्यायचं आहे. 300 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्या दिवसापासून आजच्या 10व्या दिवसात देखील कॅश प्राइज लावलेला आहे. 300 रुपयांचा कॅश प्राइज. तब्बल 600 रुपये 2 आयोबाजेल पकडलेत आणि जाणू हिरवे साहेबांकडे 300 रुपये
म्हणजे प्रेक्षक राजा वर्ग तुमच्यासाठी नक्की पेट्रोलची नाश्त्याची सुविधा आपल्या होऊ शकते. त्यासाठी ऐवा झेल पकडणं महत्वाचं आहे. 300 रुपये दोन प्रेक्षकांनी पकडलाय तो ऐवा झेल. इथे कॅश प्राइस 300 टोटल 600 रुपये दोन ऐवा झेलसाठी दिले जातात त्या दोघांसाठी. 12 मध्ये बनवायच्या 30 गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय. सागर करटुले डावखुऱ्यातचा गोलंदाज. गोलंदाजी मार्कमध्ये सागर करटुले. त्याचबरोबर डॉक्टर अजिजी पोद्दार साहेबांचा देखील शुभागमन झालेला आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. यस 12 मध्ये बरोबरच्या 30 बॅटिंगला बाला मोर्गे त्याच्या बॅटमधनं 13 धावा आल्या. 4 बॉलचा फेस केले 13 धावा आल्यात. 12 मध्ये 30 गोलंदाजी सागर करटुले डावखुऱ्यातचा गोलंदाज शैलीचा गोलंदाज. शफल झाले होते पूर्णपणे बॅट बॅलन्सचा विचार करायचा ऑप्शनच्या बाहेर गेले होते पण तो बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. डॉट बॉलची सांगता झालेली पाहायला मध्ये 11 मध्ये 30 बनवायच्या आहेत. संघर्ष आणि संघर्ष जीवन आहे. जीवनाशिवाय क्रिकेट नाही. कारण आपण संघर्ष करत असतो जीवनामध्ये जगत असतो तेव्हा पण तो क्रिकेटमध्ये देखील जिंकण्यासाठी आपण संघर्ष करतोय आणि हा धावफलीचा खेळ आहे क्रिकेट. पुढील बॉल सागर इथे मात्र फॉलो थ्रो मध्ये गडबड होताना पाहायला मिळते आहे. पाहू शकाल ऐवा झेलसाठी भरपूर सारा प्रेक्षक वर्ग जे ऑन साईडला पाहायला मिळत आहेत. त्यांना माहित आहे झेल पकडला तर 300 रुपये भेटतील. 11 मध्ये बनवायच्या 30 पुढील बॉल एकदा फॉलो थ्रो मध्ये गडबड होताना पाहायला मिळते आहे. गोलंदाज सागरच्या मार्फत उपस्थित मान्यवर कुंदनजी पाटील साहेब जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. एक ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणून ज्या व्यक्तिमत्वाची बोलबाला राहिला गेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. या बॉलवरती धावा मिळणार किती प्रयत्न केले होते वा परंतु प्रयत्नांना देखील अपयश आलं. एफर्ट चांगले दिले होते. इथे रनआउटच्या मार्फत फलंदाज सुभाष वाजेचा खेळ संपवलाय. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचे. 2 ट्रेन एकाच पटरीवरती आमने सामने आणि धावची होते रनआउट. फलंदाज सुभाष वाजे बॅक टू पॅव्हिलियन. उंबरमाळी जरा वेळेकडे लक्ष द्या. फिल्डिंग लवकरात लवकर सजवायची आहे. टू प्लस 1 विकेट. 3 कडे 26 10 मध्ये बनवायच्या 28 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न करते दोन संघ. कारण जो जिंकेल तो सुपर 5 मध्ये आणखीन वाटचाल चालू राहील फायनलसाठी. त्यासाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे. जिंकावा लागेल. 10 मध्ये बनवायच्या 28 धावा. बॅटिंगला बाला मोर्गे 2 षटकार आलेत परंतु इथं मात्र शांत बसून चालणार नाहीये. 10 मध्ये अजूनही 28. समोर देखील कडवं आव्हान आहे. शहापूर खर्डी कसारा विभागामध्ये नामांकित संघ उंबरमाळी आहे. त्या संघाच्या अगेन्स्ट फाईट द्यायची असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. बाला मोर्गे बॅटिंगला. या बॉलवरती पाहूचा प्रचंड वेग. 30 तर्रार ओव्हर द विकेटने गेले. थेट अँगल बनवला आणि थेट लेग ब्रेकचं दर्शन घडलं गेलंय गोलंदाज. कारण आताच नक्कीच ट्रेड आलाय क्रिकेटमध्ये. लेग ब्रेक ऑफ ब्रेक इन स्विंग आउट स्विंग भरपूर गोलंदाज पाहू शकाल. एक गोलंदाज जवळजवळ 4 ते 5 प्रकारे गोलंदाज टाकू शकतो. चेंडू हाताळू शकतो. याही बॉलवरती शरीराचा वेध घेणारा बॉल बॅकेट पॉइंट मध्ये एक धाव घेतली गेली आहे. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मार्फत धाव फलकामध्ये पाहायला मिळते ती. 27 8 मध्ये बनवायच्या 27 झाल्यात. अजून 27 बनवायच्या आहेत. यस 8 बॉल 27. हा बॉल वरती पंच वळतायत. 1 फॉर द ओव्हर असं वॉर्न देखील केले गेले. वॉर्निंग दिली गेली आहे. वाईट बॉल
8 मध्ये बनवायच्या 26 धावा. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. संघर्ष 11 रातांदेपाडा नावाचा संघर्ष आहे आणि संघर्ष करतायत रातांदेपाडा हा संघ. हा बॉलमध्ये तिखट बाउन्सर, परफ्यूम डिलिव्हरी, तिखट बाउन्सर पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. कान की सिटी बजाई. बॉल पाहू शकाल बॉल पडला आणि त्यामुळे मात्र नक्कीच भन्नाट वेगामधून फलंदाजी नक्कीच कानाला सिटी वाजून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. 7 बॉल 26 या बॉलवरती विकेट करावं लागेल तेव्हा शेवटच्या ओव्हरमध्ये समीकरण थोडंसं सोपं जाईल. 7 मध्ये 26 बनवायच्या. 7 चेंडू 26 धावांची गरज. गोलंदाज सागर. काय बॉल होता. जडमध्ये टाकलेला, पुढे टाकलेला बॉल. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 28. 6 मध्ये बनवायच्या 26. पुढील मॅच भिवंडीचं क्रिकेट लाखिवली बी आणि युवा स्पोर्ट्स वारलीपाडा. आपण रेडी राहायचंय. यस आणखीन मान्यवरांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं वेलकम. मुख्य मान्यवरांचं इथे प्रमुख अतिथींचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपल्या सर्वांचं वेलकम. प्रमुख अतिथींचं इथे शुभागमन झालेलं आहे. प्रमुख अतिथींचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत स्क्रीनवरती पाहू शकाल. आज मात्र व्यासपीठ मंच गजबजून गेल्या कारण फायनलचा थरार आहे. जानू हिरवे साहेबांचं दमदार आयोजन. 1 नंबर. जानू हिरवे साहेब म्हटलं की कार्यक्रम 1 नंबर आणि कार्यक्रम 1 नंबर पार पडताना पाहायला मिळतोय. हा स्पर्धा ही स्वप्नात होती ती सत्यात उतरवली आहे. कारण की स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं प्राइज आहे 1 लाख रुपये. आणि कुंदनजी पाटील साहेबांना सांगू इच्छितो मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक न ठेवता एक वेगळी संकल्पना ठेवलेली आहे. मालिका वीरासाठी नक्की मॅन ऑफ द सिरीजसाठी कॅश प्राइज 50,000 रुपयाचं ठेवलेलं आहे. म्हणजे चांगली संकल्पना आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी कॅश प्राइज रोख रक्कम 50,000 रुपयांचं. 3 गडी बाद 28. 6 मध्ये बनवायच्या 26. 6 चेंडू 26 धावांची गरज. सहा बॉल 26. फिल्डिंग लावून घ्या अजय पिजड. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या कारण वेळ देखील वाचवायचा आहे. अजूनही भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. टॉस बॉल उडवलाय बॉलला. झेल यशस्वीरित्या पकडला गेलाय. चांगला झेल झालाय कॅरी. संपत जाधवच्या मार्फत हा झेल कॅरी करतोय. चांगला झेल यशस्वीरित्या पकडला गेलाय. लागलाय बाला मोर्गेची विकेट. एक मोठी विकेट. धावसंख्या धाव फलकामध्ये पाहायला 4 गडी 28. 5 मध्ये बनवायचे आहेत 26 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गणेश येडगे येतोय. 5 मध्ये बनवायच्या 26 धावा. 5 चेंडू 26 धावांची गरज. पुढे टाकलेला बॉल. याही बॉलवरती मिस टायमिंग फटका फसलाय. कॉटन बॉलची चान्स. कॉलिंग महत्वाचे. तू पकडू शकतो का मी पकडू शकतो. इथे कॉन्फिडन्स होता विकेट किपरचा परंतु धावची जी चान्स OUT कॉलिंग महत्वाची आहे. ती कॉलिंग जुळली नाही परिणामी ते धावचित करताना पाहायला मिळते फलंदाज बाद.
मुख्य अतिथींचं इथे शुभागमन झालेलं आहे. सर्वांचा सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या अंतर्गत. सर्वांचा हार्दिक स्वागत करतोय. या बॉलवरती चांगला फटका आहे. तो धावा किती मिळतील. एक सिंगल. थोडासा बॅकफुटला संघ पाहायला मिळतो आता. मात्र 5 गडी बाद 30. 3 मध्ये बनवायच्या 24. काही बॉलवरती दांडी गोल केली गेली. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. तो मग डीजे यस 6 गडी बाद 30 धावसंख्या. 2 मध्ये बनवायच्या 24. पूर्णपणे बॅकफुटला संघ पाहायला मिळतो. पराभूच्या छायेत आहे की काय. रात्रीला वाडा संघ खुला टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. डाऊन ग्राउंड फटका. इथे मात्र विजयाचं दार उघडलंय. वैभवजी धात्रक याने पुरस्कृत केलेला संघ कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी. अभिनंदन टीम कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी वैभवजी धात्रक आणि कंपनी आणि हार्डलक दिवे. इथे मात्र संघर्ष 11 रातांदेपाडा. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. जाऊया पुढील मॅच मध्ये. एक मोठी लढत. भिवंडीचे 2 संघ पाहायला मिळतील. आणि जे कॅश प्राइज लावलं होतं बाला मुरगेसाठी कॅश प्राइज आहे. आपलं कॅश प्राइज 1000 रुपये घेऊन जायचंय. तेव्हा झेलसाठी कॅश प्राइज. आणि जशी या मॅचला होईल सुरुवात तसे मात्र हर्षजी पवार सर जॉईन होतील. चला ऐवा झेलचे दिलेले आहेत. परंतु 2 षटकारासाठी कॅश प्राइज लावले होतं कुंदनजी पाटील साहेबांकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. यस थँक्यू सो मच विकेजी शेवाळे सर. आणि अगदी आपण पाहत आहोत चला या बाळा मोरगे आपण यायचा आहे. आपल्या कॅश प्राइज आपण घेऊन जायचा आहे. लगातार 2 षटकार मारले होते. लगातार नव्हते परंतु 2 मारलेत. आणि त्याचमुळे आपला कॅश प्राइज आपण व्यासपीठावरती या 1000 रुपयाचे कॅश प्राइज आपण व्यासपीठावरती ते वितरित करणार आहोत. त्यानंतर सागर करटुलेसाठी 500 आणि वैभव आपल्याहीसाठी 500 आहेत. चला या लवकर. चला प्रत्येक विकेटला ते पारितोषिक होतं. गणेश अवसरे साहेब अगदी आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत ही रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज. वेल्डन बाळा मोरगे. बट हार्ड लक. मॅच गमावलाय परंतु 1000 रुपये कमवलेत. त्याचनंतर आपण जाऊयात सागरकडे. सागरने एक महत्वाचा तो विकेट मिळवला होता आणि त्याच्यासाठी रोख रक्कम 500 कुंदनजी पाटील साहेब यांच्याकडनं ते कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यानंतर वैभव. चला वैभव आपण या. आपल्यासाठी ही 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. ओके वैभव उपस्थित होत आहेत. हे पारितोषिक साहेबांच्या शुभ हस्ते वितरित केले जात आहे. रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज. एक विकेट मिळवली होती. विकेटसाठी आणि षटकारासाठी ते कॅश प्राइज आपण अगदी पाहत आहोत. नक्कीच व्यासपीठावरती पाहायला गेलं तर मान्यवरांची मांदियाळी आज मोठ्या संख्येने उपस्थित आपल्याला पाहायला भेटते. ठाणे ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब आणि त्यांच्या सोबतीला त्यांचा पूर्ण मित्र परिवार तिथे आपण पाहत आहोत. आमचे शहापूर तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय कुलदीपजी दानके साहेब देखील आपल्याला तिथे उपस्थित पाहायला भेटत आहेत.
अन्य मान्यवरांची मानदियाळी देखील आपल्याला तिथे पाहायला भेटते. आमचे तालुका विस्तारक सन्माननीय गणेश अवसरे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यानंतर आपण पाहत आहोत महाराष्ट्र ग्रामपंचायत सदस्य हेमंतजी मोरे साहेब हेही उपस्थित तिथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यानंतर कट्टर शिवसैनिक प्रमोदजी गायकर साहेब हेही उपस्थित तिथे पाहायला भेटत आहेत. आमचे यशवंतजी वाघ साहेब यांचीही उपस्थिती पाहायला भेटते. डॉक्टर अजित पोद्दार साहेब हेही उपस्थित आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. राजेशजी कांबडी साहेब यांचंही आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. आमचे गणेशजी बांगरे साहेब हेही उपस्थित इथे आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. अन्य मान्यवरांची मानदियाळी सगळ्याच पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मॅच फक्त थोडं थांबवायचं आहे. पंचांना सूचना आम्ही देत आहोत. आयोजकांकडून त्या सूचना आल्यात. जाऊया सन्मानाकडे. अतिथी देव भव ही भारताच्या आपल्या आधी संस्कृती आणि ती आपण जपूयात. या स्पर्धेच्या अंतर्गत प्रत्येक पाहुणा देवा समान असतो. ही आपल्या भारताची आधी संस्कृती आहे आणि ती जपली जाईल. अगदी आपण पाहत आहोत ज्या पाहुणेवरांची उपस्थिती अंतिम दिवसामध्ये आम्हाला खूप प्रार्थनीय होती. नेहमीच ज्यांनी क्रिकेटला जपलंय, ज्यांनी क्रीडा क्षेत्राला जपलंय, राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा बोलबाला सातत्याने आम्ही पाहिलाय, त्याच पद्धतीनं सामाजिक क्षेत्राचा वारसा ज्याने जपलाय, नेहमीच विकासाची गंगा ज्यांनी नेहमीच निरंतर अहोरात्र ज्यांची मेहनत आम्ही सातत्याने सामाजिक क्षेत्रासाठी पाहिली आहे, ते आमचे सन्माननीय आदरणीय ठाणे जिल्हा प्रमुख ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब, त्यांचा यथोचित मान आणि सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अंतर्गत या स्पर्धेच्या अंतर्गत करत आहोत. अगदी आपण पाहत आहोत मित्रांनो, हा शाही सन्मान होत असताना त्यांच्या सुप्तीला पाहुणेवर देखील उपस्थित झालेले आहेत. तिथे आपण पाहत आहोत शहापूर तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय कुलदीपजी जानके साहेब हेही उपस्थित आहेत. त्यांच्या सुप्तीला आपण पाहत आहोत आमचे नक्कीच आपण पाहतो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित असलेल्या पाहुणेवर सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांचा होतो यथोचित मान आणि सन्मान. साहेब